गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा योग्य पर्याय निवडा हे प्रश्न अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या तासामध्ये आपण जो शेवटचा प्रश्न घेतला होता तो होता राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ कोणी लिहिला. तर हा ग्रंथ कोणी लिहिला त्याचे पर्याय होते ॲडम स्मिथ, ब डॉक्टर मार्शल आणि क ओलिन आणि ड रिकार्डो. तर राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिला म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय होता. आता याच पुस्तकावर आधारित, याच ग्रंथावर आधारित आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी थोडासा फिरवून विचारलेला आहे. पहिल्याच प्रश्नाला थोडंसं फिरवलेलं आहे. तर प्रश्न फिरून कसा विचारला जातो त्याची तुलना तुम्हाला या ठिकाणी करता येईल. आजचा पहिला प्रश्न आहे, रिकार्डो यांचा राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि करारोपण हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला. पहा, रिकार्डो यांचा राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि करारोपण हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला. 1817, ब 1718, क 1819, ड 1820. पहा, रिकार्डो यांचा राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि करारोपण हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला. अगोदरच्या प्रश्नात विचारलं होतं की राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि करारोपण हा ग्रंथ कोणी लिहिला होता. या ठिकाणी रिकार्डोने लिहिला होता हे दिलेलं आहे, परंतु कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला हा प्रश्न विचारलेला आहे. रिकार्डो यांचा राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि करारोपण हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिला हे सांगितलं, पण ते कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला किंवा झाला हे विचारलंय. पर्याय दिलेले आहेत 1817, ब 1718, क 1819 आणि ड 1820. तर पहा, कोणत्या वर्षी लिहिला हे आपल्याला ओळखायचं आहे. 1817, रिकार्डो यांनी राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि करारोपण हा ग्रंथ 1817 मध्ये प्रसिद्ध केलेला आहे म्हणून पर्याय हा योग्य पर्याय आहे 1817. ब पर्याय आहे 1718. पहा, कन्फ्यूज होतो माणूस. 1817, 1718, तर ब पर्याय 1718 हा अयोग्य आहे. क पर्याय 1819 हाही अयोग्य आहे. ड पर्याय 1820 हा सुद्धा अयोग्य आहे. योग्य पर्याय आहे 1817. पुढचा प्रश्न आहे, सरकार जेव्हा देशातील चलनाचे विदेशी चलनातील मूल्य जाणीवपूर्वक कमी करते तेव्हा त्यास चलनाचे
रिकामी जागा असे म्हणतात. पहा पुन्हा एकदा प्रश्न आहे का. सरकार जेव्हा देशातील चलनाचे म्हणजे स्वतःच्या देशातील चलनाचे विदेशी चलनातील मूल्य जाणीवपूर्वक कमी करते तेव्हा त्यास चलनाचे रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात. पर्याय अ चलन मूल्यातील घट, ब चलन घट, क अवमूल्यन, ड अतिवमूल्यन. तर सरकार जेव्हा देशातील चलनाचे विदेशी चलनातील मूल्य जाणीवपूर्वक कमी करते तेव्हा त्यास चलनाचे रिकामी जागा असे म्हणतात. तर त्यास चलनाचे अवमूल्यन असे म्हणतात. भारतात सुद्धा चलनाचं अवमूल्यन केलेलं आहे. तर चलनाच्या अवमूल्यनाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर अनुकूल परिणाम होईल या हेतूने किंवा अनुकूल परिणाम व्हावा या हेतूने देशातील सरकार विदेशी चलनातील देशातील चलनाचं मूल्य जाणीवपूर्वक कमी करते तेव्हा त्याला अवमूल्यन असे म्हणतात. त्यामुळे अपर्याय चलन मूल्यातील घट, ब चलन घट आणि ड अतिवमूल्यन, अ ब आणि ड हे पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे क अवमूल्यन. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सरकारचा कोणताही हस्तक्षेप न होता आंतरराष्ट्रीय नाणे बाजारातील चलन मागणी व पुरवठ्याच्या प्रभावाने जर चलनाचे मूल्य आपोआप कमी झाले असेल तर त्यास रिकामी जागा असे म्हणतात. पहा प्रश्न थोडा लांबलचक वाक्य आहे, मोठं वाक्य आहे. पुन्हा एकदा वाचतो. सरकारचा कोणताही हस्तक्षेप न होता म्हणजे सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. सरकारचा कोणताही हस्तक्षेप न होता आंतरराष्ट्रीय नाणे बाजारातील चलन मागणी व पुरवठ्याच्या प्रभावाने चलनाची मागणी व चलनाचा पुरवठा या दोन्ही शक्तीच्या प्रभावाने मागणी व पुरवठ्याच्या चलनाच्या मागणी व पुरवठ्याच्या प्रभावाने जर चलनाचे मूल्य आपोआप कमी झाले असेल तर रिकामी जागा असे म्हणतात. अपर्याय आहे चलन मूल्यातील घट, ब आहे चलन घट, क आहे अवमूल्यन आणि ड आहे अतिवमूल्यन. तर सरकारचा हस्तक्षेप न होता जर समजा देशातील चलनाची मागणी आणि पुरवठ्यामुळे जर देशातील चलनाची मागणी कमी झाली तर त्यामुळे देशातील चलनाचं विदेशी चलनातील मूल्य मागणी आणि पुरवठ्यामुळे जर प्रभावित होऊन कमी झालं तर त्याला चलन मूल्यातील घट असे म्हणतात. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता चलन घट, हा अयोग्य आहे. क होता अवमूल्यन, हा सुद्धा अयोग्य आहे. आणि ड होता अतिवमूल्यन, हा सुद्धा अयोग्य आहे. योग्य पर्याय आहे चलन मूल्यातील घट. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा म्हणजे देशात अस्तित्वात असलेली चलनांची संख्या कमी करणे. रिकामी जागा म्हणजे देशात अस्तित्वात असलेली चलनांची संख्या कमी करणे. अ चलन मूल्यातील घट, ब चलन घट, क अवमूल्यन आणि ड अतिवमूल्यन. पहा मागच्या प्रश्नाचेच पर्याय या ठिकाणी आहेत, फक्त प्रश्न वेगळा आहे. रिकामी जागा म्हणजे
देशात अस्तित्वात असलेली चलनांची संख्या कमी करणे, देशातील अस्तित्वात असलेली चलनाची संख्या कमी करणे, त्याला काय म्हणतो आपण? चलन मूल्यातील घट नाही. म्हणून पर्याय चलन मूल्यातील घट हा अयोग्य पर्याय आहे. पर्याय आहे चलन घट. चलन घट म्हणजे देशात अस्तित्वात असलेली चलनाची संख्या कमी करणे होय. म्हणून पर्याय हा योग्य पर्याय आहे. देशातील रिझर्व्ह बँक, आपल्या देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही चलनविषयक धोरण आखत असते. आणि जर देशामध्ये महागाई वाढत असेल तर देशात अस्तित्वात असलेली चलनाची संख्या कमी करण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याला चलन घट असे मानतात. म्हणून पर्याय हा योग्य पर्याय आहे. पर्याय होता अवमूल्यन. तर अवमूल्यन हा पर्याय सुद्धा अयोग्य आहे. पर्याय होता अतिवमूल्यन, म्हणजे चलनाचं मूल्य वाढणे. तर अतिवमूल्यन सुद्धा अयोग्य आहे. म्हणजे योग्य पर्याय आहे चलन घट, अयोग्य आहे चलन मूल्यातील घट, अवमूल्यन आणि अतिवमूल्यन. चलन घट म्हणजे देशात अस्तित्वात असलेली चलनांची संख्या कमी करणे होय. म्हणून पर्याय चलन घट हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. म्हणजे देशातील रिकामी जागा, म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद होय. रिकामी जागा म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद होय. पर्याय आहे व्यवहार शेष, पर्याय आहे व्यापार शेष, पर्याय आहे अनुकूल व्यापार शेष आणि पर्याय आहे प्रतिकूल व्यापार शेष. आपण ह्या संकल्पना व्यवहार शेष, व्यापार शेष, अनुकूल व्यापार शेष, प्रतिकूल व्यापार शेष ह्या संकल्पना ज्या आहेत त्या बॅलन्स ऑफ पेमेंट या संकल्पनेशी संबंधित आहे. तर व्यवहार शेषामध्ये त्या ठिकाणी दृश्य वस्तू व अदृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा समावेश होतो. आणि या ठिकाणी काय विचारले? फक्त विचारले या ठिकाणी रिकामी जागा म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद. केवळ दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद याला काय म्हणतात? तर याला व्यापार शेष असे म्हणतात. व्यापार शेष. म्हणून व्यापार शेष म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद होय. म्हणून पर्याय हा योग्य पर्याय आहे. पर्याय होता अनुकूल व्यापार शेष. जेव्हा देशातील दृश्य वस्तूच्या निर्यात मूल्यापेक्षा दृश्य वस्तूंच्या आयातीचे मूल्य कमी असते तेव्हा त्याला अनुकूल व्यापार शेष म्हणतात. म्हणून या ठिकाणी पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. आणि पर्याय होता प्रतिकूल व्यापार शेष. प्रतिकूल व्यापार शेष म्हणजे काय? जेव्हा देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यात मूल्यापेक्षा दृश्य वस्तूंच्या आयातीचे मूल्य हे अधिक असते तेव्हा त्याला प्रतिकूल व्यापार शेष असे म्हणतात.
म्हणून ड पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे. योग्य पर्याय फक्त एक आहे, तो म्हणजे ब व्यापारशेष. व्यापारशेष म्हणजे देशातील दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यात मूल्याचा ताळेबंद होय. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.